तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. दादा अवतार जरा स्क्रिप्ट करा. कपडे खूपच अवतार वगैरे काही व्यवस्थित नाही, कारण प्रवासामध्ये आहे मी. रत्नागिरीला गेलो होतो आणि रत्नागिरीवरून आपल्या घरी चाललोय. जाता जाता एक घाट लागतो आणि त्यामुळे कपडे वगैरे काही व्यवस्थित नाही. प्रवासाने फार थकली आहे. पण आजूबाजूला निसर्ग बघितला की आमची एक घाणेरडी सवय आहे ती, म्हणजे नुसतं काही ना काही शोधत राहायचं. काय दिसतंय का, एखादा प्राणी दिसतोय का, एखादा पक्षी दिसतोय का. भरपूर प्राणी दिसले आम्हाला. तुम्हाला सांगते, इथं गवा दिसला, त्याचा पण वाटलंच तर पुढे व्हिडिओ टाकेल मी. आणि माकड दिसले काही. उभरा रे, उडबश मार. एक एक उडबश मार, एक उडबश मार. मारणार की नाही? हा. लाल शेकरू दिसलं आणि सगळ्यात कॉमन म्हणजे साप. हे घाट अशा ठिकाणी आलो आणि साप भेटला नाही असं कधीच होत नाही. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं असतं, साप तर भरपूर भेटतात. आता सगळ्या सापांचे मी काही व्हिडिओ बनवत नाही, पण काही सापांचे बनवते. कारण काही साप जे असे आहेत की ते आपल्या डोळ्यांना धोका बसवतात, म्हणजे आपल्याला ते दिसतच नाहीत. सामान्य माणसाला ते साप दिसतच नाहीत. असतात, आपण जंगलात फिरायला वगैरे जातो, साप असतात. आता बघा, हे झाडाचा एरिया कसा आहे बघा, आणि छान असं ह्याच्यावर शेवाळ वगैरे तयार झालेले. झाडाचा मासा बंद आहे, बाजूला पण झाड आहे. आणि हे बघा, इथे एक झाड, इथे एक झाड आहे आणि इथे साप आहे. बघा, तुम्हाला मी इकडे कॅमेरा दाखवते, तुम्ही बघा इथे तुम्हाला कुठे साप दिसतोय का? दिसतोय का तुम्हाला इथे कुठे साप? पण इथे साप आहे. कसा ते मी तुम्हाला दाखवते. आता हे बघू शकता तुम्ही, हे कसलं झाड आहे मला माहित नाही, पण इथे इथे बघू शकता. इकडे आता तुम्हाला दिसला का साप? नाही दिसला. मी दाखव, समोर बघा. हे जे साप आहेत, हे जे झाड एरिया, जंगल एरिया, दाटीवाटीचा असा जो एरिया असतो त्याच्यामध्ये साप असतात. पण ज्या रंगाचे साप आहेत ते बरोबर स्वतःला अशा रंगामध्ये मिक्स करून घेतात की त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी पाहायला नको. ते बरोबर काय करतात, ज्यांचा तो रंग आहे ना, बरोबर त्या रंगामध्ये मॅच होऊन जातात. आता हे झाडाचं खोड आहे, ह्या सापाचा रंग कसा आहे? खोडासारखाच आहे. साप बरोबर खोडावरच बसलेला आहे. आता इथे काही साप हिरव्या रंगाचे सुद्धा आहेत, ते बरोबर हिरव्या रंगाच्या झाडामध्येच बसतात. आता बघा, रोडला गाडीवर लोक येतात जातात. आता हे सगळे फिरायला किंवा प्रवासामधले लोक आहेत. आणि शिवाय इथं हे पण होतं, म्हणजे नाही का, ते जंगल टूर वगैरे म्हणतो ना आपण, तशा पण गाड्या येतात आणि लोक वगैरे चांगले इथं फिरतात, बघतात काय दिसतंय का. पण त्यांच्या नजरेत असे साप नाही आहेत. पण कधी कधी लोक काय करतात, गाडीतून खाली उतरतात, इकडं तिकडं काय दिसतंय का बघतात, झाडावर वगैरे हात ठेवतात. लहान लहान मुलं असतात त्यांच्यासोबत फिरायला आलेली, आणि असा जर हात पडला एखाद्या झाडावर, आपण सहजच हात दिला आणि तिथं जर एखादा असा साप बसला असेल तर आपल्याला तो चावणार. आणि विशेष म्हणजे आत्ता जो साप तुम्ही बघता, या सापाबद्दल जर तुम्हाला काय माहिती द्यायची झाली तर मी सांगेल की हा एक आहे ना, वायपर प्रजातीचा साप आहे. बघा कसलं सेन्स आहे त्याला, म्हणजे त्याला लगेच असं मान वळवली बघितलं का, कारण मी जे बोलतीये ना त्यांना तो जीभ बाहेर काढतं आणि त्या जिभेद्वारे ना त्यांना आसपास काय चाललंय हे सगळं समजतं. म्हणजे आपल्याला काय धोका आहे का, जिभेद्वारे सगळं समजत असतं त्याला. जिभेद्वारे हवेतील गंधक समजत असतात. आता हा जो साप आहे ना, हा आहे मलबारी चापडा साप. याच्यामध्ये 2-3 कलर येतात, वेगवेगळ्या कलरचे. म्हणजे आपला जो हा भाग आहे, हा काहीतरी आंबा घाट. तर हा जो एरिया आहे ना, इथे खूप साऱ्या प्रजाती, ज्या वेळेस मी रत्नागिरीला जाते किंवा इकडे तिकडे जाते तर तिथे बरंच काही मला पाहायला भेटतं. तर असो, त्याला कदाचित आपली चाहूल जाणवलेली आहे. एवढ्या वेळ खूप निश्चित पडला होता आणि आता त्यांनी इथून निघायचा बेत आखलाय. त्यामुळं आपल्याला तर काही त्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे. मी नेहमी सांगते, जे निसर्गातले साप आहेत त्यांना आपण हात पण नाही लावू शकत आणि तो आपल्याला अधिकारच नाही, कारण ते त्यांच्या एरियामध्ये, ते काय आपल्या घरामध्ये नाही घुसले. त्यांच्यापासून काय, आता त्यांनी त्यांच्या एरियात पण नाही राहायचं म्हणलं, माणूस किती स्वार्थी झाला. तर हा एक विषारी प्रजातीचा साप आहे बरं, मलबारी चापडा म्हणतात. आणि वायपर प्रजाती म्हणजे थोडक्यात आपल्या घोणस सारखाच वायपर प्रजाती. घोणस पण आपली रसेल वायपर प्रजातीचीच आहे. तसा हा मलबारी चापडा, हा पण एक वायपर प्रजातीचा साप आहे. एकदा बघून घ्या ना तुम्ही तो कसा दिसतो.
बरेचसे साप जे असतात ना, प्राणी पक्षी मग सरडा असू द्या, पाला असू द्या, नाही तर साप असू द्या, बरोबर त्यांना माहिती असतं आपल्याला कशा ठिकाणी आपण लपायचं जेणेकरून आपलं कोणाला दिसणार नाही. जो त्यांचा रंग आहे तो बरोबर ते त्या रंगामध्ये मॅच होऊन जातात, अशी जागा शोधतात. तो बरोबर चांगला बसला होता. तर आता मला वाईट वाटतंय की माझ्यामुळे त्यांनी तिथून निघण्याचा बेत काढलाय. त्याच्या आधी मी इथून निघते, त्याला त्याच्या जागी ठेवूयात. आपण एकदा बघून घ्या, आपण निघूयात मग. आणि पुढे पण प्रवासात काय दिसलं तर नक्की दाखवेल, पण एकाच व्हिडिओमध्ये सगळे ॲड करणार नाही. जे पण काय वेगवेगळं पाहायला मला भेटेल जाते तर रोडलाच आता आपण जंगलामध्ये घुसतच नाही, कारण आपली गाडी तिथे कडेला लावली, आत घुसायची गरजच पडत नाही. गरज यासाठी नाही पडत, रोडलाच एवढं बघायला भेटतं. एवढं रोडला रोड किल सुद्धा लय होतात, रोडला सुद्धा साप मेलेले असतात. तर ते पण तुम्हाला दाखवेल. तर असंच आपल्याला काय बघायला भेटलं तर शेअर करत राहील मी तुमच्यासोबत. याला आपण टाटा बाय बाय करू. आणि बघा ते सफारीवाले लोक आले. हे असे लोक इथं फिरायला येत असतात आणि अनवाणी पाऊस पडतोय म्हणून पायात शूज भिजतील म्हणून अनवाणी पाय असतात, अंगावरचे कपडे ओले असतात, ना टोपीचा यूज असतो ना शूजचा यूज असतो. आणि असं साप म्हणलं की मग आता कसं काय, आता तुम्ही माझे व्हिडिओ बघता मग मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही असा हलगर्जीपणा करू नका. नेहमी आपलं शूज वगैरे पुढे ट्रेकिंगला फिरायला पावसामध्ये मुलांना सुट्ट्या म्हणून तर काळजी घ्या. अशा ठिकाणी आतमध्ये जंगलात घुसू नका. हे बघा असं घनदाट जंगल आहे, आजूबाजूला अजून पण असतील साप. मी जर आत गेले तर अजून साप मला दिसतील, पण आपल्या रोडच्या साईडला आहे, मला काही रिस्क घ्यायची नाही जंगलात जायची. आपलं जे दिसेल साईडला ते मी तुम्हाला दाखवत चालेल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्याची माहिती तुम्हाला कशी वाटते सांगा. जंगलामध्ये असे साप असतात आणि हा व्हिडिओ मी बनवते आहे ना, आजूबाजूला भरपूर लोक येतात जातात आहे, पण त्यांना हा साप त्यांना दिसतच नाही आहे. त्यांना कळतच नाही मी नेमकं काय दाखवते व्हिडिओमध्ये. त्यांना असं वाटतं हा जंगल आहे, ते काहीतरी व्हिडिओ बनवतात, पण त्यांना ते अशा शेजारून जातात ते माझ्या, तरीसुद्धा त्यांना मी काय करते तर साप आहे हे त्यांच्या कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. एवढे ते साप मॅच होऊन जातं, दिसणारच नाही इथं आहे ते. धन्यवाद.